लीगल आणि मॉरल ह्या दोन्ही गोष्टी एकत्र असल्याला प्रश्न मिटतो, पण वेगळे असेल तर त्यावेळेस प्रश्न होतो. आणि मी अनेक वेळेस सांगितलं की माझ्या अनुभव ज्यावेळेस मी सर्व्हिस सुरू केली त्यावेळेस बार्शीमध्ये मी अतिक्रमण काढत होतो. पहिली पोस्टिंग होती. अतिक्रमण काढल्यानंतर माझ्यावरती बरेच प्रसंग आले, काढलं, लोकांनी ॲप्रिशिएट पण केलं. पण मला खूप मोठ्या त्रासाला समोर जावं लागलं. माझ्यावरती केसेस झाल्या. ते करण्याचा प्रयत्न करत असताना पहिली पोस्टिंग मी विचार केला की मी योग्य करतोय की अयोग्य करतोय. लिगली तर करेक्ट केलेलं आहे. रस्त्यावरती कुणाला धंदा करण्याची चुकीचं आहे. त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, ॲक्सिडेंट होत आहे, लोक मरत आहेत, म्हणून ते अतिक्रमण काढले. लोकांना 99% लोक खुश, पण ज्यांचे धंदे बुडाले त्यांना वाईट वाटतं, त्यांना त्रास होतो. आणि मग त्या दृष्टिकोन विचार केला, माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, केसेस करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस मी विचार करत बसलो होतो. पहिलीच पोस्टिंग होती. आपण काय केलं पाहिजे, ह्या मार्गाने चालायचं आहे, आपला मार्ग योग्य योग्य, चुकीचा की बरोबर, हा विचार केला. आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपण जो मार्ग निवडलाय त्याच मार्गाने चालत राहायचं. आपल्याला कितीही त्रास झाला तरी पाठीमागे सरकायचं नाही, आणि त्याच्यावर चालण्याचा आजही मी प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस मी काही प्रिन्सिपल्स ठरवून घेतले. ते 3 प्रिन्सिपल्स होते, आणि ती 3 प्रश्न विचारतो मी. अशी ज्या ज्या वेळेस मला अडचणी येतात, आणि अनेक येतात, त्यावेळेस मी प्रश्न विचारतो, जे करतोय ते लिगली करेक्ट आहे का नाही आहे. ते तर पाहिजे, कारण ज्यावेळेस खालच्या स्तरावरती अधिकारी काम करतात नियमाच्या बाहेर जाता येत नाही. पॉलिसी मेकिंग करताना नियम कसा बनवायचा त्यावेळेस तो विचार केला पाहिजे, तो तर पाहिजे. दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की ते नैतिक आहे की अनैतिक आहे. तो निर्णय नैतिक आहे की अनैतिक आहे हा दुसरा प्रश्न विचारायचा. आणि तिसरा प्रश्न विचारायचा, हे केल्यामुळं कुणाचा फायदा होणार आहे, एखाद्या व्यक्तीचा होणार आहे का सर्वांचा होणार आहे, जास्त लोकांचा होणार आहे का 1-2 लोकांचा होणार आहे. आणि ह्या 3 प्रश्नाचे उत्तर जर हो पॉझिटिव्ह असतील तर तो निर्णय मी बिनधास्तपणे घेतो. त्याचे परिणाम मला काहीही भोगावे लागले तर त्याचप्रमाणे आज चाललेलो आहे. हे जर तुमच्या माझ्यासारखा एका गावातला एक माणूस करू शकतो तर तुम्ही डेफिनेटली करू शकता, डेफिनेटली करू शकता. प्रत्येकजण करू शकतो. फक्त गरज आहे तो क्षणभर थांबण्याची, 4-5 सेकंद विचार करण्याची, योग्य अयोग्य याच्यावरती विचार करून त्याप्रमाणे कृती करण्याची. आज मी तुम्हाला स्टार्टिंगला जो प्रश्न विचारला, तुम्ही गेल्या 1 महिन्यामध्ये खरोखरच पॉज दिलाय का, विश्राम घेतलाय का, विचारांना दिलाय का, हा प्रश्न विचारलाय का, याचं उत्तर शोधा. आणि इथून पुढे एक लक्षात, दिवसभरात काही जर झालं, तुमच्या समोर कोणी मदतीला हाक मारली तर मदतीचा हात द्या, दुर्लक्ष करू नका. प्रश्न विचारायला सुरुवात करा. आणि हे जर तुम्ही आणि मी करू शकलो तर मला नाही वाटत की तुम्हाला परत कोणत्या तरी वक्त्याची या ठिकाणी बोलवण्याची गरज